सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन 2020 आणि 21 मध्ये तिन्ही शहरांमध्ये जुने पतदिवे काढून स्मार्ट LED बसवण्याचा निर्णय घेण्यात आला। तिन्ही शहरातील जुने पतदिवे मोजमाप करून आणि त्यावरचे लाईट बिल किती, स्मार्ट LED बसवल्यावर लाईट बिलात किती फरक पडणार याचा अभ्यास करून महानगरपालिकेने टेंडर काढले। समुद्र नामक स्ट्रीट लाइटनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वर्क ऑर्डर दिली। 180 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे। समुद्र कंपनीकडून कराराचा भंग केला जात आहे। कमी पतदिवे बसून देखील नियमबाह्य कोट्यवधींची बिले घेतली जात आहेत। शिवाय सदर कंपनी ही LEDचा मेंटेनन्स पण वेळेवर करत नाही। येत्या 10 दिवसात सर्व दिवे लावले नाहीत तर शिवसेना तीव्र आंदोलन करणार आहे, असा महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी इशारा दिला आहे। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। या नगरसेवक सागर वनखंडे, सुरेश टेंगले, विलास देसाई, डॉक्टर सतीश नाईक, शुभम बनसोडे, आशिष साळुंके, स्वप्नील औंधकर, रवींद्र ढगे, सुकन्या खाडीलकर, शीला आपटे, आशाताई पवार, पायल पाटील, अनिता केदार, अमरपाली कांबळे आदी उपस्थित होते। कॉन्ट्रॅक्टरची मजुरी, कॉन्ट्रॅक्टरला जो मक्तेदार आहे त्याच्याबद्दल नागरिकांच्यात आणि लोकप्रतिनिधींच्यामध्येच खूप मोठा असंतोष आहे। या सर्व बाबी आमच्या लक्षात आल्यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी हे आम्ही आज माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आयुक्त साहेबांच्याबरोबर चांगली चर्चा या ठिकाणी झाली, परंतु आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की तो मक्तेदार जो आहे तो प्रशासनाचं पण ऐकत नाही आहे। मोठा निधी, मोठं बिल त्याला या ठिकाणी आजपर्यंत अदा केलं गेलेलं आहे। त्याप्रमाणे 180 महिन्यामध्ये तो प्रकल्प पूर्ण करण्याचा होता, परंतु आज त्याच्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत। भविष्यात अजून 10 वर्ष त्या कंपनीला काम देणार आहे। हा एक मोठा हत्ती या ठिकाणी तिन्ही शहरातील नागरिकांच्या मानगुटावर बसणार आहे। हे आमच्या शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त आणि माननीय महापौर यांना या LED संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या पुढच्या 9 तारखेपर्यंत संपूर्ण 20 वार्डामध्ये LEDचं काम जर चालू झालं नाही तर या ठिकाणी 9 तारखेनंतर शिवसेना महानगर क्षेत्राच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करण्यात येईल। वेळप्रसंगी जर शिवसेनेला मंत्रालयामध्ये जर दाद मागायला लागली तर मंत्रालयात सुद्धा दाद मागितली जाईल। वेळप्रसंगी कोर्टात जायला लागलं तरी शिवसेना या प्रकरणी कोर्टात सुद्धा जाईल, परंतु हा प्रोजेक्ट झाला पाहिजे। जर आयुक्तांचं किंवा प्रशासनाचं जर मक्तेदार ऐकत नसेल, मजुरी करत असेल तर त्याला सरळ करायचं सुद्धा स्टाईल शिवसेना जाणती आहे। जर नागरिकांना त्रास होणार असेल तर 9 तारखेनंतर या प्रश्नी आम्ही मोठं आंदोलन उभा करू।